नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, बहिणाबाई चौधरींच्या कवितेतल्या काही ओळी आहेत त्या असं म्हणतात की आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. म्हणजे आपल्या जगण्यासाठी श्वास किती महत्त्वाचा आहे यावरून सिद्ध होतं ते आपण सगळे जाणतो. आता याच्यातला साहित्याचा भाग आपण थोडा बाजूला ठेवूया. वैद्यकशास्त्र ही असंच सांगतं, आपण श्वास घेतो, श्वासनलिकेच्या माध्यमातून तो आपल्या फुफ्फुसापर्यंत जातो, तिथे प्रक्रिया होते, ऑक्सिजन शरीराला मिळतं आणि आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ही प्रक्रिया जितकी व्यवस्थित सुरू तेवढा आरोग्यपूर्ण आपण जगू शकतो. पण या प्रक्रियेमध्ये जर काही गडबड झाली किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर आपल्या आरोग्यपूर्ण जीवन धोक्यात येऊ शकतं. नक्कीच. आणि जितका हा अगदी सोपा, सहज, प्रति सेकंदाला घडणारा प्रकार आहे असं आपण म्हणतो, तेवढाच आपण फार गांभीर्याने त्याच्याकडे घेत नाही. याचं कारण असं की आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जिथे आपण प्रदूषणाच्या विळख्यामध्ये आहोत, जिथे आपली रोजची जीवनशैली जी आहे ती आपण फार चुकीची अवलंबतो आहोत, त्या सगळ्याचा परिपाक, त्याचा परिणाम आपल्या श्वसन प्रक्रियेवर होतोय. आणि त्या श्वसन प्रक्रियेमधले जे काही विविध रोग आहेत, आजार आहेत, यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील याचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. मग महिला असतील, वयोवृद्ध असतील, सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला वाढताना दिसतोय. मग ह्याच्यावर काय करणं गरजेचं आहे, याच्यावर उपाययोजना काय, जनजागृती म्हणजे नेमकी याच्या माध्यमातून आपण लोकांना कुठल्या गोष्टी सांगायच्या आहेत की थोडासा या आपल्या श्वसन प्रक्रियेकडे जरा काळजीपूर्वक बघा, जरा काही गोष्टींचा बदल करून घ्या. हेच सगळं आजच्या कार्यक्रमातून आपल्याला बोलायचं आहे, याच्यावर चर्चा करायची आहे. याचं कारण असं आहे मंडळी, कारण आज आहे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डे, अर्थात COPD. हा COPD म्हणजे नेमका काय आहे, याच्यामुळे काय काय विकार होतात, या सगळ्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे श्वसनाचे आजार आणि उपचार. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर जयसिंग फडतरे यांना. हे MBBS, MD, PhD आहेत. ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, फुफ्फुस वैद्यकशास्त्र विभाग, JJ रुग्णालयामध्ये ते प्राध्यापक आहेत. दुसरे आपले गेस्ट आहेत डॉक्टर नीलकंठ आवाड, प्राध्यापक व विभाग प्रमुख, श्वसन विकार विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालय, सायन इथले. या दोघांकडनं, अगदी तज्ज्ञ व्यक्तींकडनं आपण या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत. या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, थेट आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या दोघांचेही सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते. जसं मी आता म्हणाले ना, पूर्वी काय होतं सर की खोकल्याचे विकार किंवा दम लागणे, धाप लागणे हे वयोवृद्धांना होणारे प्रॉब्लेम्स आहेत असं प्रकारचं एक गृहीत होतं. पण आता हे गृहीत खरं तर चुकीचं ठरू लागलेलं आहे. कारण आपण बघतोय लहान लहान मुलांना, तरुणांना देखील हे श्वसनाचे जे विकार आहेत फार मोठ्या प्रमाणात भेडसावतात. आणि म्हणून जनजागृती करणं, लोकांपर्यंत हा प्रॉब्लेम नेऊन पोहोचवणं, त्याच्यावरचे उपचार त्यांना सांगणं, याच अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं आहे सर, आपण जे हे COPD म्हणतो आहे, नेमका हा COPD म्हणजे काय, आपण काय सांगाल सर? COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज. प्रामुख्यानं हा वायू नलिकांचा विकार. बरं. वायू नलिकांना अंतस्त्वचा असते. त्या अंतस्त्वचेला सूज येते. त्या अंतस्त्वचेच्या आतमध्ये काही प्रकारच्या ग्रंथी असतात, त्यांची संख्या वाढते, त्यामधून जास्त द्रव स्त्रवतो आणि तो कफाच्या स्वरूपात बाहेर पडतो. धाप लागते. काही वेळेला तुम्हाला चालणं मुश्किल होतं. दैनंदिन जीवनातल्या आपल्या ज्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण करू शकत नाही. इतक्या सिव्हिअर प्रकारचा तो असू शकतो. म्हणजे COPD साधा खोकला ते सिव्हिअर म्हणजे तुम्हाला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ॲडमिट करणं इथपर्यंत तुमचा सिरियसनेस वाढू शकतो. हा COPD आहे. 180 दशलक्ष धूम्रपान करणाऱ्यांची जगातली संख्या आहे आणि जवळजवळ 14 ते 15 दशलक्ष लोकांना COPDचा हा प्रभाव आहे. त्यामुळे याच्याकडे पाहणं, सिरियसली पाहणं, गंभीरतेनं पाहणं आणि याच्यावर उपचारात्मक पद्धती अवलंबणं जितक्या लवकर शक्य होईल तितकं आपण केलं पाहिजे. जनजागृती जे आपण म्हणालात त्याची अत्यंत आवश्यकता आहे. खरंय सर, आपण काही भर टाकू शकता याच्यात? आताच आपण बोललो की COPD म्हणजे हा ॲक्च्युली श्वसन नलिकेचा दीर्घकालीन आजार आहे.
म्हणजे श्वसन नलिकेमध्ये जी काय सूज येईल आणि श्वसन नलिकेचा जो व्यास आहे तो कमी होईल, त्याच्यानं जे उद्भवणारे दुष्परिणाम बर हे जीवनभर पेशंटला भोगावे लागतात. हा त्याचा मुख्य भाग आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे धूम्रपान हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. जगामध्ये जर आपण पाहिलं तर धूम्रपान हे नंबर 1 कारण आहे. परंतु त्याशिवाय शहरी भागामध्ये, जसं आता मी आपल्याला स्लाइड दाखवतो नक्की. की व्हेहिक्युलर पॉल्युशन म्हणजे ज्या गाड्या आहेत त्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यातनं सुद्धा सीओपीडी निर्माण होतो. पण त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातल्या गृहिणी ज्या चुलीवर स्वयंपाक करतात, लाकडावर स्वयंपाक करतात, गोवऱ्यावर स्वयंपाक करतात, अशा स्त्रियांना सुद्धा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होऊ शकतो. पण तेवढंच नाही, केवळ या कारणावर सीओपीडी होण्याची कारणं नाहीत, परंतु इव्हन व्यावसायिक काही रोग आहेत. जसं फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक, केमिकल फॅक्टरीज आहेत, वेगवेगळ्या जसा कॉटन मिल म्हणतो आपण, पूर्वी ज्या गिरण्या होत्या कापडाच्या गिरण्या, त्याच्यातनं सुद्धा सीओपीडीचे आजार निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्याशिवाय कधी कधी सीओपीडी जन्मदात सुद्धा अल्फाउन अँटीट्रिप्सिन या केमिकलच्या मुळे सीओपीडी तयार होऊ शकतो. परंतु लहानपणी सुद्धा वारंवार इन्फेक्शन झाले, जसे की विषाणूची इन्फेक्शन्स आहेत, त्या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे अडल्टहूडमध्ये म्हणजे जसा माणूस मोठा होईल त्याला सीओपीडी तयार होऊ शकतो. तर अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यातनं सीओपीडी निर्माण होऊ शकतो. बरोबर. आता सरांनी कारण मीमांसेवर चर्चा केलेलीच आहे. अजून आपण त्याच्यात काही भर घालणार असाल तर तेही घाला. आणि त्याच अनुषंगाने सर, आजचं हे जे बदलतं जीवन आहे, सगळं सवयी आहेत, मग त्याच्यामध्ये आहाराचा पण भाग येतो का? आपल्या दैनंदिन जे काही आपल्या सवयी आहेत चुकीच्या किंवा व्यायामाचा अभाव, हेही सगळी कारणं त्याच्या बरोबरीने आहेत का या आजाराच्या संदर्भामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे धूम्रपान, दुसरं महत्वाचं म्हणजे प्रदूषण, बरं, तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या घराभोवतीची अस्वच्छता, चौथं महत्वाचं कारण म्हणजे आपलं सिडेंटरी लाईफ. आपलं जवळजवळ तरुण मंडळी जास्तीत जास्त वजनदार होत चाललेली आहेत. बरं, त्यांच्या खाण्याच्या वेळा, पिण्याच्या वेळा, काम करण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला लागला. आणि फास्ट फूड खाणं हे अत्यंत एक सवय झाली लोकांना. काय मिळत नसेल तर जंक फूड खा, तर याचाही परिणाम बऱ्याच वेळा होतो. कारण त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. चायनीज जेवण जे आपण जेवतो त्याचाही परिणाम आपल्यामध्ये होत असतो. होतं काय, मुंबईसारख्या ठिकाणी तिन्ही बाजूला समुद्र आहे, त्यामुळे खारे वारे मतले वारे या दोघांच्यामुळे प्रदूषक जी वातावरणात आहेत त्यांचं एक्सचेंज हे समुद्रकाठाच्या वाऱ्याचं समुद्राकडे जाणं आणि समुद्राकडचं फ्रेश हवा ही आतमध्ये येणं हे होतं. त्यामुळं बराचसा परिणाम हा त्याचा नॅचरली डायल्यूट होतो. परंतु पुणा आहे, सातारा आहे, दिल्ली आहे, इतर ठिकाणी जे समुद्राच्या शेजारी नाहीत त्या ठिकाणी ही सुविधा नसल्यामुळे ह्याचं प्रमाण आणि त्याची तीव्रता ही त्यांच्याकडे खूप आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे समुद्र सपाटीकडे राहणाऱ्या लोकांपेक्षा इतर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना ह्याचा जास्त त्रास. कारण काय की जी हवा आहे इथली प्रदूषक आहेत ती क्लिअर व्हायला पाहिजे. ती या वातावरणामध्ये मुंबईसारख्या भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या या शहराला तो एक फायदा आहे. बरं, नक्की सर, याच्यावर अधिक माहिती घेऊयात. भारत वावळ आपल्याला डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मुंबईसारख्या अतिशय व्यस्त असणाऱ्या शहरामध्ये हवेमध्ये किंवा इतर अतिशय प्रदूषण असताना देखील आपणास नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रेल्वे, बस किंवा स्वतःचा वाहन घेऊन प्रवास करावा लागतो. आणि निश्चितपणे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे विषारी वायू असतात ते आपल्या शरीरात जातात, आपण ते वायू घेतो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. तर यावर आपण काय उपाय सांगाल वगैरे? धन्यवाद. नक्कीच भारतजी, सगळ्यांना जवळपास आज पडलेला हा प्रश्न आहे. कारण प्रदूषणाला आम्ही टाळूच शकत नाही. आम्ही बाहेर जातोय, आज एवढ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे किंवा आपण जसं म्हणालात सर, औद्योगिक क्षेत्रामुळे होणारं प्रदूषण असेल किंवा असंख्य कारणं आज प्रदूषणाची आपण देतोय. हे वाढतं प्रदूषण टाळायचं असेल आम्ही काय करू शकतो सर? आपण सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. अतिशय मूलभूत प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. एक लक्षात घ्या, आपण नशिबवानात का आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये व्यक्ती आणि व्हेकल्स जे वाहनं यांचं जे प्रमाण आहे इतरांच्या मानानं खूप कमी आहे.
आपण सार्वजनिक वाहनातून जास्त प्रवास करतो, रेल्वेचं नेटवर्क आपल्याकडे आहे, 45 ते 50 लाखाहून अधिक लोक त्यामधून जातात, त्यामुळे प्रदूषणाच्या सानिध्यात येऊन प्रभावित होण्याचं आपलं प्रमाण कमी आहे. पण ही गोष्ट नाकारता येत नाही की आपल्याकडे दम्याचं प्रमाण जास्त आहे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा स्मोकिंग अवॉइड केलं पाहिजे, धूम्रपान बंद केलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, आपल्या कडेचा परिसर हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषकाचं प्रमाण कमी होण्यासाठी सरकारने नियमावली घालून दिली आहे, त्याप्रमाणे पोल्युशन अंडर कंट्रोल आपली वाहनं ही व्यवस्थित तपासून घेतली पाहिजेत. चौथी म्हणजे आपल्या वाहनामध्ये जे इंधन घातलं जातं ते इंधन हे स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे, कारण त्यामध्ये अडल्ट्रेशन करणारे आपणच लोक आहोत आणि त्यामुळे प्रभावित होणारे पण आपणच लोक आहोत. तर त्याच्यावर आपण बंधन घातलं पाहिजे. आणि आपणाला वाटतं की आपल्या घरचा कचरा आपण बाहेर फेकला की त्यामधून आपणाला त्रास होत नाही, पण हे अतिशय चुकीचं आहे. वेस्ट मॅनेजमेंट हा जो म्युन्सिपाल्टीने केलेला प्रकार आहे, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, हे जर केलं तर त्यातून होणारं प्युट्रिफॅक्शन, त्यामुळे निर्माण होणारे गॅस आणि ते आपण श्वासावाटे घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण याचं वर्गीकरण केलं पाहिजे. आणि म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येतात त्या वेळेवर त्या दिल्या गेल्या पाहिजेत. काही काही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड्स आपले अवेलेबल आहेत आणि या डम्पिंग ग्राउंडमध्ये नॅचरली मिथेन हा प्रकार निर्माण होतो आणि मग नॅचरली हे मिथेन ज्वालाग्री असल्यामुळे त्याला आग लागते आणि त्यातून निर्माण होणारा धूर याने सुद्धा लोक प्रभावित होतात, जे ऑलरेडी सीओपीडी आहेत आणि जे नाही आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी प्रत्येकानं अतिशय दक्ष राहिलं पाहिजे आणि ह्या गोष्टी कुठे कचरा टाकला, कुठे डम्पिंग केलं हे न करता आणि सक्षम प्राधिकरणानं सुद्धा डम्पिंग ग्राउंड्स अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवलं पाहिजे ज्याचा सामान्य माणसाला त्रास होता कामा नये. बरोबर सर, कचऱ्याचा तुम्ही उल्लेख केला. स्मोकिंग करणारा व्यक्ती स्वतःला तर हानी पोहोचवतोच, पण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे दुसऱ्यांना जो काही त्रास होतोय त्याचाही विचार तो करत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना ह्याच्याविषयी जागृत होणं गरजेचं आहे. पल्लवी काळे कांदिवलीवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो. हॅलो, मी पल्लवी काळे बोलते. बोला. हा, मी पल्लवी काळे बोलते कांदिवलीवरून. मॅडम, मला असा प्रश्न होता की मला फुफ्फुसांचा त्रास आहे. मला इनहेलर रोज रेकमेंड केलंय, तर तसं मला जास्त एक्झर्शन झाल्यानंतर माझे हातपाय शिवर करायला लागतात, थरथरायला लागतात, तर ते कशामुळे होतं? नक्कीच पल्लवी. पल्लवीच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. पल्लवी काळेंचा प्रश्न होता, त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, जी काही लक्षणं दिसत आहेत किंवा पायाला काहीतरी त्यांना जाणवणं, थरकाप झाल्यासारखं वाटणं वगैरे, अशी आणखी इतरही लक्षणं असतील तर त्या लक्षणांवरही बोलूयात आणि पल्लवीजींच्याही प्रश्नांना उत्तर देऊयात. काय सांगा? त्यांच्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर असं आहे की त्या इनहेलर वापरतात, पण माझ्या मते त्या इनहेलर हे दररोज वापरत नसणार, कारण त्यांची कंप्लेंट अशी आहे की त्यांना ट्रेमर होत आहे, म्हणजे थरथर होत आहे. तर हा इनहेलरचा एक साईड इफेक्ट आहे, पण तो ट्रान्झिएंट आहे. ट्रान्झिएंट म्हणजे तात्काळ तो निघून जाणार आहे. त्यांनी जर हे इनहेलर व्यवस्थित दररोज वापरलं तर काही काळानंतर हा जो साईड इफेक्ट आहे तो आपोआप निघून जाईल. त्यामुळे त्याबद्दल त्यांनी जास्त विशेष काळजी करण्याची गरज नाही असं मला वाटतंय. बरं. सर, आपण एकूणच लक्षणांच्या बाबतीमध्ये जर चर्चा केली तर काय काय लक्षणं दिसतात? मूळ पेशंटला काय होतं ह्याच्यामध्ये, सुरुवात कशी होते आणि कुठली असं लक्षण आहे किंवा स्टेज आहे की जे आता गंभीर आहे आणि त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असं वाटतं? अशा सगळ्याच लक्षणांवर आपण चर्चा. महत्वाचं लक्षण म्हणजे खोकला येणं. बरं. खोकला कदाचित सुका असेल किंवा खोकल्यामधून बडका पडणं, दम लागणं आणि दम लागण्याची तीव्रता ही रोगाच्या प्रमाणात ती वाढत जाते. मग त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. म्हणजे दम इतका वाढतो की काय काय वेळेला तुम्हाला 4 पावलं चालणं पण मुश्किल होतं. काय वेळा तुम्ही तुमच्या कॉटवर जर बसला असाल तर तिथून टॉयलेटला जाणं मुश्किल होतं आणि काय काय वेळेला तुम्ही एका ठिकाणी बसला तर बसल्या ठिकाणी तुम्हाला दम लागतो. बरं. आणि मग हाताची आणि ओठाची रंग बदलतो, तो निळा होतो, म्हणजे ज्याला सायनोसिस म्हणतो. आणि मग काय काळ छातीत धडधडायला लागतं आणि छातीवर त्याचा जास्त लोड येतो. चेहरा असा सुस्मारलेला आणि सुजलेला वाटतो. अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण जर बघितलं ते साधारणतः 70, 75, 80 पर्यंत असतं आणि ही धोक्याची घंटा आहे. अशा वेळेला या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयामध्ये घेऊन जाऊन त्यांना ऑक्सिजन देणं, औषध देणं. औषधं देता ती 2-3 प्रकारची असतात. एक तर शिरेतलं औषध देतो ज्यामुळे वायुवाहिन्या ह्या मोठ्या होतात, ज्याला डायलेटेशन म्हणतो. दुसरं औषध असं दिलं जातं जे लाईफ सेव्हिंग असतं,
जे अंतस्त्वचेला आलेली सूज कमी करतं. बर. त्यामुळे 2 प्रकारची इंजेक्शन ते देऊ शकतात. आणि जर श्वास तो थोडा व्यवस्थित घेत असेल तर त्यांना मग काही औषधं ही नेब्युलायझेशन म्हणून एक मशीन असतं, त्या मशीनद्वारे आपण त्याचा फवारा देऊ शकतो. कारण हा फवारा फुफ्फुसामध्ये लवकर जातो, ऍक्शन लवकर सुरू होते आणि त्याचे दृश्य परिणाम चांगले होतात आणि पेशंटला बरं वाटायला लागतं. म्हणजे ऑक्सिजन देणं, नेब्युलायझेशन देणं, काय काय वेळेला इंजेक्शन देणं. आपल्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं म्हणून काय वेळेला पाणी दिलं जातं. काय काय वेळेला त्यातले क्षार सोडियम आणि पोटॅशियम हे सुद्धा कमी होऊ शकतात. तर त्याची काळजी आपणाला व्यवस्थित घ्यायला लागते. आणि म्हातारपणी ईसीजी ट्रेसिंग असणं गरजेचं आहे आणि त्या ईसीजी मध्ये काय बदल आहेत का ते बघून त्याप्रमाणे त्याचे उपचार आपणाला द्यावे लागतात. आपण डायग्नोसिस किंवा उपचार याच्यावर व्यवस्थित बोलूच आहेत सर सविस्तर, तो एक मुद्दा आपला असणारच आहे. पण तत्पूर्वी सर एक्झॅक्टली आता जे लक्षणं सरांनी ज्याच्यावर चर्चा केलेली आहे, एकूण हा बाह्य लक्षणं झाले की त्या पेशंटला अशा पद्धतीची लक्षणं जाणवतात. पण जरा अंतर सगळ्या एकूणच याच्यावर आपण नीट लक्ष दिलं तर ती संरचना कशी असते आणि शरीरामध्ये नेमकं असं काय घडतं त्या श्वसन नलिकेमध्ये ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम उद्भवतो, काही आपण याच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतो. आता आपण या स्लाइड का जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की या श्वसन नलिका आहेत आणि या छोट्या आणि मोठ्या अशा त्याला आपण विभागतो. पण श्वसन नलिकेच्या पलीकडे सुद्धा अल्व्हियोलाई म्हणतात, म्हणजे ह्या एअर सॅक्स आहेत ज्याच्यामध्ये हवा असते. जे मुख्य फुफ्फुस आहे ते हवेने भरलेलं असतं, पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या फुग्यासारख्या या पिशव्या असतात. तर सीओपीडी मध्ये काय होतं, धूम्रपान करणारा किंवा वायू प्रदूषणाने ह्या नळ्यांना सूज येते आणि नळ्यांना सूज आल्यामुळे त्याच्यातल्या ज्या गोबलेट सेल ज्या पेशी आहेत त्याचे नंबर वाढतात आणि त्याच्यातनं येणारा जो कफ आहे तो सुद्धा वाढतो. शिवाय सूज आल्यामुळे त्या नळ्यांचा व्यास कमी होऊन जातो. व्यास कमी झाल्यामुळे माणसाला खोकला येतो आणि दम लागतो. आणि अपूर्ण श्वास येतो का मग त्यातनं? अपूर्ण श्वास म्हणजे त्याला असं वाटतं की आणि श्वास घ्यावा आणि श्वास घ्यावा, म्हणजे आपला जो श्वासाचा वेग आहे तो वाढत राहतो. त्याच्याशिवाय काय होतं की त्याची दुसरी एक अशी दुसरा आजार असा आहे की एम्फायसिमा. एम्फायसिमा म्हणजे आता मी आपल्याला ह्या बॅग दाखवल्या आहेत, तर आतल्या नळी जी आहे त्याच्या पलीकडे त्या बॅग्स असतात आणि त्या मोठ्या मोठ्या होत जातात. परिणामी काय होतं की फुफ्फुसाची जी साईज आहे ती मोठी होत जाते. तर सीओपीडी मध्ये 2 भाग असतात, एक क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसिमा. दोन्ही ह्याच्यामुळे खोकला येतो, दोन्ही ह्याच्यामुळे दम लागतो, दोन्ही ह्याच्यामुळे वारंवार इन्फेक्शन होत राहतात, दोन्ही ह्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होतात. तर कॉम्प्लिकेशन मध्ये काय होतं की जर समजा आपल्याकडे या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्यांना इन्फेक्शन होऊन ऍडमिट व्हावं लागतं किंवा ह्या इन्फेक्शननी त्यांचा शरीरामधला जो ऑक्सिजन आहे प्राणवायू तो कमी होऊन जातो. परिणामात त्यांना बाहेरून प्राणवायू द्यावा लागतो. तर त्याला लॉंग टर्म ऑक्सिजन ट्रीटमेंट म्हणतो आपण. परंतु अति तीव्र प्रमाणामध्ये ऑक्सिजन कम झाल्याने अशा पेशंटला रुग्णालयामध्ये ऍडमिट करून त्याला वेगवेगळ्या औषधोपचाराशिवाय कधी कधी इव्हन नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेटर म्हणतो ना आपण ते द्यावं लागतं. तर अशा प्रकारच्या विविध व्याधी त्या पेशंटला तयार होऊ शकतो. त्याच्याशिवाय रेट वाढल्यामुळे श्वसनाचा वेग वाढल्यामुळे काय होतं की आपली एनर्जी ऊर्जा ही त्याच्यामध्ये खर्च होते. आणि आता आपण इकडे उजवीकडे बघितलं तर हा जो रुग्ण आहे तो आपल्याला एकदम बारीक दिसतो, पण डावीकडे बघितलं तर ब्लोटेड म्हणजे जाडा, तर हे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि ह्याला एम्फायसिमा म्हणतात. तर असे हे 2 प्रकार तयार होतात आतल्या सुजेमुळे, आतल्या बॅगांच्या जास्त प्रसरण पावण्यामुळे छाती फुगून जाते. तर अशा प्रकारची आत घटना घडत असतात श्वासनलिकेमध्ये आणि फुफ्फुसामध्ये. म्हणजे सूज येणं किंवा वजन कमी करणं हे दोन्ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसू शकतात. तो कुठल्या टाईपचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर सर. आपल्याला एक फोन आलेला आहे, कैलास पंड्या गुजरातवरनं बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हेलो. हाँ, मुझे स्क्लेरोडर्मा रोग 14 साल से है और मेरे लंग्स पर इफेक्ट हुआ है. लंग्स फाइब्रोसिस ऐसे बता रहे डॉक्टर. मैं दवाइयाँ तो ले रही हूँ और मुझे सीपेप लगाने को बताया मशीन. तो क्या सीपेप लगाना जरूरी है? नक्कीच.
हम लोग इसका जो भी उत्तर है हम लेंगे सर. काय सांगता येऊ शकतं सर? आता सीपॅप म्हणजे ही एक मशीन आहे ज्याच्यातनं पॉझिटिव्ह प्रेशर आपल्या फुफ्फुसामध्ये टाकला जातो आणि ती मशीन एक्सटर्नली अप्लाय करा, जे आता मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या स्लाइडमध्ये. सीपॅप म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्यातनं प्रेशराइज एअर मिळते. आता प्रेशराइज एअरचा फायदा काय होणार की आपल्या फुफ्फुसामध्ये प्रेशराइज एअर गेल्यामुळे आपल्याला काय होतं की ऑक्सिजन त्यातनं आपल्या फुफ्फुसामध्ये वाढवता येतं. हे बघा, हे जर बघितलं आपण, एक मास्क आहे, एक बाजूला व्हेंटिलेशन आहे, ते हाय क्लास व्हेंटिलेशन. परंतु त्याच्याशिवाय सीपॅप सुद्धा म्हणजे ज्याच्यामध्ये आपण या असे मास्क लावतो आणि ही मशीन आहे, ही खालची आहे ती मशीन आहे आणि वर आहे तो मास्क आहे. तर ह्याच्याद्वारे प्रेशराइज एअर गेल्याने आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन वेगवेगळ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जातो आणि ज्या कोलॅप्स म्हणजे ज्या अल्वेला म्हणतो, आता मी आपल्याला एअर सॅक दाखवल्या, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित होतं आणि कार्बन डायऑक्साईड आपण जसं आता म्हटला की कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणं हे एक आपल्या फुफ्फुसाचं काम आहे. तर ते कार्बन डायऑक्साईड बी बाहेर काढतं आणि ऑक्सिजन बी व्यवस्थित करतं आतलं. तर सीपॅपचा हा फायदा आहे. शिवाय जसं आपण पेसमेकर लावतो, हार्ट आपलं व्यवस्थित चालत नाही किंवा अनियमित चालते, तर हे सीपॅप अशी एक मशीन आहे जी शॉर्ट टर्म साठी वापरू शकतो आपण. म्हणजे फक्त ऑक्सिजन व्यवस्थित होईपर्यंत, कार्बन डायऑक्साईड व्यवस्थित होईपर्यंत आपण वापरू शकतो आणि हे साधारणपणे आपण रात्रीच्याच वेळेला वापरतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियामध्ये. पण काही जर समजा क्रॉनिक रेस्पिरेटरी फेल्युअर असेल ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा प्राणवायू व्यवस्थित शरीरात राहत नाही, जो रक्तामध्ये व्यवस्थित येत नाही आणि कार्बन डायऑक्साईड वाढत चाललाय, तर अशा वेळेला आपण सीपॅप मशीन वापरायला काय हरकत नाही. सर मला काय म्हणायचं की जर सीझन चेंज झाला किंवा काही एखादा थोडा प्रॉब्लेम, सर्दी खोकला एक नॉर्मली लोकांना होत असतं, पण मग तो जो आहे तो साधारण नॉर्मल सर्दी खोकला होणं हा जर वाढत गेला किंवा तो लवकर बरा नाही झाला तर मग धोक्याची सूचना आहे, असं काही आहे? म्हणजे त्याचंच रूपांतर नंतर गंभीर होऊन अशा आजारांमध्ये होतं का? काय सांगता? यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तरी पूर्णपणे नॉर्मल असलेली व्यक्ती आणि वातावरणातल्या बदलामुळे त्याला सर्दी खोकला, पडसं झालं, खोकला आला, डोळे लाल झाले, ताप आला वगैरे, हा एक प्रकार. दुसरा, ज्याला ऑलरेडी सीओपीडी किंवा दमा किंवा इतर वायुवाहिन्यांचे विकार आहेत, हा दुसरा ग्रुप. जो पहिला जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये होणं हे सडनली ह्या गोष्टींचा एक्सपोजर त्याला झाल्यामुळे हा त्रास होतो आणि त्यामुळं अशा व्यक्तीने कमीत कमी घरगुती उपाय करणं हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे गरम पाणी पिणे, थंड गोष्टी न घेणे, आंबट गोष्टी न घेणे, फ्रीज मधलं पाणी न पिणे किंवा थंड पाण्याने आंघोळ न करणे, ह्या गोष्टी कमीत कमी त्यांनी पाळलेल्या पाहिजेत. हे प्रतिबंधात्मक घरगुती उपाय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला यांनीही ते कमी नाही झालं तर आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचे उपाय घ्यावेत. त्यांनी जरी नाही कमी झालं तरच मग रुग्णालयामध्ये जावं. होतं काय की आपणच ठरवतो की मला अँटीबायोटिकची गरज आहे आणि जिथं ज्याची गरज नाही ते अँटीबायोटिक आपण घेतो आणि त्याच्यामुळे विकनेस निर्माण होतो आणि त्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं त्यांनी घेऊ नये. घरगुती उपाय, कफ पातळ करण्यासाठी उपाय, आळशीचा काढा आहे जरूर घ्या, पिपरी मूळ आहे जरूर घ्या, हे त्यांनी घ्यायला काहीच हरकत नाही. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला सर की साधी सर्दी खोकला झाला असेल तर लगेच अँटीबायोटिक्स घेणं, लगेच गोळ्या घेणं, कारण हल्ली सगळ्यांना सगळं माहिती झालेलं असतं की याच्यावर काय गुगल काढलं की बघितलं हे घेऊन टाका. तर ते न करता तुम्ही जास्तीत जास्त घरगुती उपायांवर त्याच्यावर उपचार करा आणि जर बरं नाही झालं तर मग पुढच्या उपचारांना. दुसरा जो ग्रुप आहे नक्कीच ऑलरेडी प्रभावित आहे ते मी सर एक फोन खोळंबलेला आहे. चाळीसगाववरनं बोलतायत शीतल सोमवंशी. काय म्हणतात ते आधी घेते. हॅलो. हॅलो. हा बोला. डॉक्टर, मी चाळीसगाव शीतल सोमवंशी बोलते. बोला. माझा मुलगा आहे 9 वर्षाचा. त्याला 3 वर्षापासून बालदमाचा त्रास आहे. तर मी आतापर्यंत त्याला अँटीबायोटिकची ट्रीटमेंट चालू होती माझी. मग आता मागील वर्षी मी जळगावला गिरीश बोरसेंकडे त्याला ट्रीटमेंट सुरू केली. तर त्यांनी त्याला स्प्रे वगैरे सुरू केले. 2 स्प्रे सुरू केले त्यांनी, लिओनिन आणि फॉरकॉट म्हणून. त्याचा चांगला रिझल्ट मिळाला बा.
पण त्याचे दुष्परिणाम होतील का बा माझ्या मुलावरती, हे थोडा प्रश्न होता माझा. नक्कीच नक्की. असे बालदमा आहे त्यांच्या मुलाला 3 वर्षापासून मागच्या, त्या उपचार घेत आहेत, त्या उपचारांचाच काही साईड इफेक्ट होईल का अशी शंका आहे. सर, येऊ शकते अशी मनामध्ये शंका. सगळ्यात काय महत्वाचं सांगता म्हणजे 9 वर्षाच्या मुलाला हो. बालदमा आहे हो. आणि स्प्रे दिलेले आहेत. बरोबर. जेव्हा एखादा स्प्रे डॉक्टर देतो त्या पूर्णपणे त्याची कल्पना दिली जाते की हा स्प्रे कसा घ्यायचा. बर. जर आपण तो योग्य पद्धतीने स्प्रे घेतला नाही तर मग त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे कुठलीही औषधं डॉक्टरांकडून घेत असताना उदाहरणार्थ सर कुठल्या सांगता येईल? साधारणतः आपण पंप घेतो, हो. पण पंपामधून जी हवा जायला पाहिजे ती पूर्णपणे फुफ्फुसामध्ये जायला पाहिजे. ती न जाते ती घशात राहते. अच्छा. पूर्णपणे दीर्घ श्वास आत घेत नाही आणि मग घशात खवखवा लागतो, तिथं फंगस निर्माण होते, तिथं खोकला यायला लागतो आणि मग आपणाला इरिटेशन, मग डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, मग दम जास्त लागतो. म्हणजे औषध हा तो उपाय आहे हा लक्षणांपेक्षा भयानक होतो. त्याला इम्प्रॉपर टेक्निक ह्याच्यामुळे होतं. त्यामुळे त्यांनी ते समजून घ्यावं व्यवस्थित. आणि फक्त एखादा स्प्रे घेतला किंवा 2 स्प्रे घेतले म्हणजे होत नाही. ह्याच्यावर काही प्रतिबंधात्मक जे उपाय आहेत त्यामध्ये व्हॅक्सिनेशन हा एक प्रकार आहे. लसीकरण. आपल्याकडे विषाणू संसर्गामुळे दम्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामुळे लसीकरण करणं, वर्षातून एकदा इन्फ्लुवॅक नावाचं इंजेक्शन घेणं आणि 5 वर्षातून एकदा निमोकॉकल व्हॅक्सिन घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. ही जर 2 घेतली तर तीव्रतेचं प्रमाण हे 50% कमी होतं. त्यामुळे उपचारांच्या बरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण हे करून घेणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. आणि दोन्ही लसी आपल्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी त्या जरूर घ्याव्यात आणि दिलेली पथ्य पाळाव्यात. कोणीतरी माझी मैत्रीण बर्फ खाते, बर्फाचा गोळा खाते, लॉलीपॉप खाते म्हणून मी खाते, असं जर केलं तर एखाद्याच वेळा खाल्लं, एकच द्राक्ष खाल्लं, एकच संत्र खाल्लं, पण एकच संत्र तुम्हाला 4 दिवस जागं ठेवतं. बरोबर. आपण असं म्हणू शकतो सर, लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा औषध उपचार करतोय एक तर त्यांना व्यवस्थित समजून सांगणं की कशा पद्धतीने घ्यायला हवं हा महत्वाचा भाग आहे. पथ्य हा या विकारांमधला फारच महत्वाचा भाग आहे की ज्याच्यावर लक्ष द्यायला हवं, जे टाळून चालणार नाहीये. सर, आपण उपचारांवर थोडंसं अजून फोकस करूयात की आणखी कुठल्या कुठल्या उपचार पद्धती आहेत, नवीन अत्याधुनिक काय उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारामध्ये किंवा कुठल्या स्टेजवर शक्य आहे का, तशी काही व्यवस्था आहे? आता आपण बोलल्याप्रमाणे त्यांचा प्रश्न होता की इनहेलरनी काय प्रॉब्लेम होईल का. त्याचं स्पेसिफिक उत्तर आहे की इनहेलरनी बिलकुल जास्त प्रॉब्लेम होत नाहीत. आपण जर व्यवस्थित घेतलं, अशा प्रकारचे स्पेसर वापरले, ते औषध निश्चितपणे आपल्या नळ्यामध्ये जातं आणि ते अगदी जास्त इफेक्टिव्ह आहे. इनहेलर बद्दल लोकांच्या मध्ये अगदी गैरसमज आहे की त्याची सवय लागेल, त्याचे काही साईड इफेक्ट होतील, पण तसं नाही. कारण काय, मी तुम्हाला सांगतो की गोळ्या ज्या आहेत, आता एक गोळी आपण साल्बुटामॉलची घेतली तर त्याच्यात 4 मिलीग्राम हे औषध असतं. पण इनहेलर जर घेतला आपण तर त्यात 200 मायक्रोग्राम आहे, म्हणजे 20 पट कमी औषध आहे. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट हे अगदी कमी होत असतात. इनहेलर अतिशय प्रभावी, ताबडतोब ऍक्ट करणारी आणि काही कॉम्प्लिकेशन न करणारी औषधं आहेत. त्यामुळे लोकांनी अगदी व्यवस्थितपणे घेतलं. सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या मुलांना दमा आहे, बालदमा आहे, ह्या इनहेलरचा त्यांच्यावर विशेष काही परिणाम होणार नाही. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जर व्यवस्थित घेतलं, 9 वर्षाचा मुलगा आहे, कारण आत्ताच जर आपण त्याच्यावर नियंत्रण आणलं तर त्याचं जे उर्वरित आयुष्य आहे ते काही प्रॉब्लेम न येता पुढे जाईल. बरोबर. या इनहेलर शिवाय इव्हन रोटा कॅप म्हणजे ड्राय पावडर इनहेलर म्हणतो आपण, त्या सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता सांगितल्याप्रमाणे नेब्युलायझर आहे. माझ्या स्लाइडकडे जर बघितलं तर ही व्यक्ती नेब्युलायझर घेते. आता काही लोक काय करतात, हे क्रॉनिक दमेकरी लोक म्हणजे दीर्घकालीन दम्याचे नेहमी नेब्युलायझर वापरतात. तर नेब्युलायझर हे कशासाठी आहे की अति प्रमाणात दमा झाला तर, अति तीव्र प्रमाणात, पण लोक त्याचा मिसयूज किंवा गैरवापर करतात आणि मुख्य दम्याची जी औषधं आहेत, इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड, जसं आता फोराकार्टमध्ये इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, बुडेनोसाइड आणि फॉर्मॅटॉल नावाचं औषध आहेत. बुडेनोसाइड हे श्वसनातनं जाणारं कॉर्टिकोस्टेरॉइड. आता हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड ज्यावेळेला श्वसनात जातं त्यावेळेला त्याचं जे क्वांटिटी असते अगदी निग्लिजिबल असते. त्याचे आपल्या शरीरावर जास्त सिस्टमिक साईड इफेक्ट नाहीत. झाले तर लोकली,
पण ते सुद्धा जर असं स्पेसर वापरला आणि त्या स्पेसरद्वारे घेतले तर लोकल साईड इफेक्ट आहे. जसं कधी कधी आपल्याला थ्रोटमध्ये घसा आवळल्यासारखं वाटतं, कधी कधी आवाजामध्ये बदल होतो. आणि समजा पण आपण म्हणजे हे सगळ्यात उपयोगी आहे. त्याचे साईड इफेक्ट फार- जरी नगण्य असतील नगण्य तरी आहे. पण त्याचा जो उपचार आहे किंवा अगदी. उपयोग आहे तो फारच हो. महत्वाचा आहे. हो. फक्त तो तुम्ही योग्य पद्धतीने घेणं, घ्यायला. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं, हो. कशा पद्धतीने ते घ्यायचं हे हो, हा भाग अगदी, महत्वाचा आहे अगदी. असं इथे आपल्याला अगदी. डॉक्टर सांगतायत. आपल्याला संजय बोलतायत नवी मुंबईवरनं. सर काय म्हणतायत बघूया. हॅलो. नमस्ते. माझ्या मोठ्या भावाला इंटरस्टिशियल लंग डिसीज हा आजार सांगितलेला आहे. तर त्याच्यावर ॲलोपॅथीमध्ये काय उपचार पद्धती वगैरे आहे किंवा त्या आजाराचं स्वरूप कसं आहे किंवा काय त्याविषयी मला माहिती पाहिजे होती सर. नक्कीच संजयजी. त्याच्याच बरोबरीने संजयजीच्याच प्रश्नांना उत्तर देताना एकूणच आपण उपचार पद्धतीवर पण बोलूयात. सर आपण काय सांगू शकता? ॲलोपॅथीमध्ये उपचार पद्धती जे सांगितलेले आता सांगितलेले उपचार पद्धतीमध्ये 3-4 प्रकार असतात. एक तरी आपण तोंडाने गोळ्या देऊ शकतो, आपण दुसऱ्यांदा पातळ औषध देऊ शकतो, तिसरी गोष्ट आपण इन्हेलर्स देऊ शकतो, जे मगाशी सांगितलं डॉक्टर आव्हाडांनी की तुम्ही ड्राय पावडर इन्हेलर देऊ शकता किंवा मीटरडोस इन्हेलर देऊ शकता, तुम्ही नेब्युलायझर देऊ शकता. पेशंट जेव्हा एखादा व्हेंटिलेटरवर आहे अस्थमॅटिक दमा, तर त्याला सुद्धा जो चेहऱ्यावर लावलेला मास्क आहे त्याला सुद्धा एक पोर्ट असतो, त्याच्यातर्फे सुद्धा आपण ही औषधं देण्याची सोय त्यामध्ये उपलब्ध आहे. एखाद्याची जर ट्रॅकियाला भोग पाडला असेल तर तिथूनही ते आपण औषध देऊ शकतो. सगळ्यात एक आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं जर टॉलरेट होत नसेल तर शिरेतलं जे इंजेक्शन आहे ते सलाईन मध्ये डायल्यूट करून सुद्धा किंवा 5% ग्लुकोज मध्ये डायल्यूट करून सुद्धा ही दम्याची औषधं आपणाला देता येतात. तेव्हा ही वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचे रूट्स आहेत. पण हे करत असताना सुद्धा आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा व्हॅक्सिनेशन देऊ शकतो. वर्षातून एकदा 1 आणि 5 वर्षातून एकदा 2 ही 2 व्हॅक्सिनेशन दिली तर दम्याची तीव्रता आणि त्याचे उपसर्ग हे अत्यंत कमी होतात आणि माणसाला चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ मिळत शकतं. बरोबर आहे. सर उपचार पद्धतीमध्ये अत्याधुनिकीकरण काय झालेलं आहे किंवा शस्त्रक्रिया नेमकं करता येते का, याच्यामध्ये उपलब्ध आहे का तशी सोय, त्याच्यावर बोलूयात. पण आधी थोडंसं निदानाच्यावर पण बोलूयात का? कारण निदान करत असताना कसं 2 होतं गोष्टी आहेत की एक तरी आपण लक्षणं आणि दुसरी म्हणजे मापन. लक्षणामध्ये खोकला, दम येणं वगैरे हा प्रकार आहे. पण त्याच्यानंतर स्पायरोमेट्री म्हणून फुफ्फुस यंत्र याचा उपयोग करून फुफ्फुस परीक्षा करतात, निदान परीक्षा, पल्मोनरी फंक्शन टेस्ट. आणि मग त्याच्यामध्ये आता हे सगळं किचकट आहे पण FEV1 आणि FVC असे 2 डिनॉमिनेशन्स असतात आणि त्याच्या प्रमाणामध्ये काय झालेलं FVC 70% पेक्षा खाली असेल तर मग आहे. म्हणून फक्त लक्षणांवर COPDचं निदान न करता ते लक्षणं आणि स्पायरोमेट्री ह्या दोघांचा एकत्र उपयोग करून त्याचं लक्षण आणि त्याचं निदान केलं जावं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की काय काय वेळेला काय होतं की दम्याची तीव्रता खूप असते, औषधं दिली जातात, परिणाम होत नाही. मग अशा वेळेला आपण वेगवेगळ्या टेक्निक करून स्कॅनिंग करतो, ज्याला आपण CT स्कॅन म्हणतो. जेव्हा CT स्कॅन केलं तर हवेचं प्रमाण फुफ्फुसामधलं वाढलेलं असतं आणि काही ठिकाणी ते एका ठिकाणी ट्रॅप झालेलं असतं, ज्याला एम्फिसेमेटस बुला असं म्हणतात. आणि जर तो बुला फार मोठा असेल तर नॉर्मल फुफ्फुस जे आहे त्याच्यावर ते प्रेशर टाकतं. म्हणून अशा वेळेला आपणाला सर्जरी करण्याची आवश्यकता वाटते, ज्याला लो व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरी असं म्हणतात. तर हे करण्याच्या सुद्धा सोयी आपल्याकडे आहेत. ह्याच्याही पलीकडे गेल्यानं फुफ्फुस जर अतिशय खराब झालं, त्याचा परिणाम दोन्ही फुफ्फुसावर झाला तर फुफ्फुस काढणं किंवा लंग ट्रान्सप्लांटेशन अशी सुद्धा एक व्यवस्था उपलब्ध आहे. आपल्या भारतामध्ये आतापर्यंत साधारणतः 35 ते 36 अशा प्रकारच्या सर्जरीज झालेल्या आहेत. पण प्रामुख्याने ते एका फुफ्फुसावर झालेल्या आहेत आणि फक्त 7 ते 8 अशा केसेसमध्ये दोन्ही फुफ्फुसावर झालेल्या आहेत. पण ज्यावेळेला आपण फुफ्फुसाचा विचार करतो तेव्हा फुफ्फुसाबरोबर हृदयावरही त्याचा परिणाम होतो. म्हणून हार्ट लंग ट्रान्सप्लांटेशन हा सुद्धा एक सर्जरीचा एक भाग आहे. पूर्वीच्या काळामध्ये ग्लोमस नावाची कॅरोटिड बॉडी असायची आणि मग दमेकरांच्या मध्ये काय काय वेळेला त्याच्यावर पण उपचार केले जायचे आणि त्याच्यावर ऑपरेशन केलं जायचं. बरोबर. सर उपचार पद्धती हल्ली सगळ्याच क्षेत्रामध्ये आधुनिक झालेली आहे, अत्याधुनिक झालेली आहे. खूप चटकन सोप्या पद्धतीने आपण उपचार करू शकतो.
वैद्यकशास्त्र खूप प्रगत झालेलं आहे, याच्यात काही शंकाच नाही. पण आता हे सगळं झाल्यानंतरचे उपाययोजना आहेत. मुळात आपण असं बघतोय की आज समाजामध्ये श्वसनाचे जे काही विकार आहेत ते वाढीस लागलेले, ते होऊच नाहीत. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय व्हायला हवी, त्याच्यावर बोलणं जास्त गरजेचं आहे. आपण जेव्हा जनजागृतीसाठी कार्यक्रम करतोय सर, अशा पद्धतीच्या आजाराला सामोरच जाण्याची वेळ येऊ नये यासाठी लोकांनी काय काळजी घ्यायला हवी? त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे आता आपण सीओपीडी बद्दल बोललो. हो. तर सीओपीडी मध्ये धूम्रपान हे मुख्य कारण आहे. बरोबर. तर धूम्रपान विरोध हे जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. शिवाय हे धूम्रपान सोडण्यासाठी काय उपाय आहेत, कारण हे लोकांना समजावून सांगितले पाहिजेत. त्याच्यामध्ये सायकोथेरपी आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निकोटीन गम्स आहेत. तर आपापल्या डॉक्टरना विचारून आपण उपाय करू शकतो. कारण काय होतं की निकोटीन नावाचा जो पदार्थ आहे त्या धूम्रपानामध्ये, विडी किंवा सिगारेटमध्ये, तोच माणसाला ऍडिक्ट करतो, त्याच्यावर डिपेंडन्स व्यसनांवर जास्त फोकस करतो. धूम्रपान असेल किंवा तंबाखू खाणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बंद केलं पाहिजे. पण त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे आता एखाद्या माणसाला दमा आहे किंवा सीओपीडी आहे आणि त्याला जसा प्रवासाचा प्रसंग आला, तर त्यांनी अशाच ठिकाणी प्रवास नाही केला पाहिजे की तिथं एअर पोल्युशन जास्त आहे, अर्बन एरियामध्ये किंवा सिटीमध्ये. उदाहरणार्थ तुम्ही आता कुठे जिथं जात असताल तिथं एअर पोल्युशन आहे का याची चौकशी केली पाहिजे. ऍटलिस्ट महानगरामध्ये मुंबई महानगरपालिकेने अशी सोय केलेली आहे. आजच्या काळामध्ये थोडंसं अवघड वाटतं की हे शक्य आहे. कारण काय की अल्टरनेटिव्ह मोड आहेत ह्याचे ट्रॅव्हलचे. जसं आपल्याकडे लोकल चालू आहेत, लांब लांब लोकल जातात, मेट्रो आहेत, त्याचा वापर. शिवाय समजा कधी आता जसं थंडीच्या दिवसामध्ये फॉग जास्त पडलेले, धुकं जास्त आहे, तर अशा ठिकाणी गेलं ना पाहिजे. गृहिणी आहेत, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. स्वच्छतेशिवाय दुसरी स्वच्छता म्हणजे हे की धुराड आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. कारण चुलीवर पूर्णपणे स्वयंपाक टाळणं अशक्य आहे, परंतु जनजागृतीमुळे आता गॅसेस आलेले आहेत, म्हणजे नक्कीच अनेक उपाय आपण करू शकतो. सर, एक फोन घेते आणि फोन नंतर पुन्हा ही चर्चा सुरू ठेवणार होता. आपल्याला फोन आलेला आहे, काय म्हणतायत बघूयात. हॅलो, विवेक कर्वे बोलतायत डोंबिवलीवरनं, बोला. मी विवेक कर्वे बोलतोय डोंबिवलीवरनं. मला 23 वर्षाचा असताना दम्याचा एक्यूट अटॅक यायचे, म्हणजे अस्थलिन एसआर या 8 mgच्या ज्या गोळ्या व्हायच्या त्या मी रेग्युलर रोज रात्री घ्यायचो, त्याच्याशिवाय झोप लागायची नाही. त्याच्यानंतर मी 23 वर्ष कंटिन्युअसली योगाभ्यास केला आणि प्राणायाम केला. आता मी 56 वर्षाचा आहे. अजूनही माझी लाईफ तीच आहे. व्यायाम रिलिजियसली तसाच चालू आहे, तरी पण आता मला अस्थमाचे अटॅक यायला लागलेले आहे. तर याच्यावर डॉक्टर काही मार्गदर्शन करू शकतील का? आता आपलं वय किती आहे म्हणालात? 56. बरं बरं, त्याने माझं नाव घेतलंय. आभार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जी उपचार पद्धती घेता त्यामध्ये अस्थेलिनच्या गोळ्या घेता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. अस्थेलिन सुद्धा त्याच्यापेक्षा चांगल्या प्रभावी गोळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपल्याकडे पंप उपलब्ध आहेत. तर तुम्ही आपल्या जवळच्या डोंबिवलीमध्ये असणाऱ्या चेस्ट फिजिशियनला कॉन्टॅक्ट करावं. त्यामध्ये इप्रेट्रोपियम नावाचं किंवा टायट्रोपियम नावाच्या काही औषधांचं कॉम्बिनेशन अवेलेबल आहे, ते तुम्ही घ्यावं. दरवर्षी इन्फ्लुएन्झा हे वॅक्सिनेशन घ्यावं. त्याच्यानंतर 5 वर्षातून एकदा निमोकॉकल वॅक्सिन घ्यावं. आपण आपले श्वासाचे व्यायाम चालू ठेवावेत, पथ्य आपण चालू ठेवली पाहिजेत. आपण इतक्या जोरात बोलता, आपलं वय 28 वर्ष आहे, त्यामुळे आपल्याकडे इच्छाशक्ती चांगली आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे आपण धूम्रपान करत नसावेत, पण आपलं परिसर स्वच्छ राहावा ह्याच्यासाठी सार्वजनिक यंत्रणेतून आपण सुद्धा प्रयत्न करावेत. त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट मला सांगण्याची एक होती की धूम्रपान until and unless there is a high degree of motivation, धूम्रपानासारख्या सवयी जाणार नाहीत. माझ्या स्वतःच्या वडिलांचं उदाहरण देतो. 61व्या वर्षापर्यंत ते रोज 40 सिगरेट ओढायचे. एकदा त्यांना चक्कर आली. मी सांगितलं इट्स अ वॉर्निंग सिग्नल, तर तुम्ही ठरवा काय करायचं. नेक्स्ट मोमेंटला त्यांनी ते सोडली आणि ते 92व्या वर्षी गेले. मी समाजाला रॉंग सिग्नल देत नाही. 40 वर्ष स्मोकिंग करा, 30 वर्ष सोडा, म्हणजे 90 वर्ष तुम्ही जगाल असं मला म्हणायचं नाही. पण जेव्हा मोटिवेशन असतं तेव्हा तुम्ही धूम्रपान सोडू शकता. दुसरं म्हणजे प्रदूषण कंट्रोलमध्ये आणणं, यासाठी सरकारचे अनेक उपाय आहेत.
पण स्वतः मी नागरिक म्हणून माझ्यातली नागरी संवेदना ही नेहमी जागृत राहिली पाहिजे आणि आपण सहाय्यभूत राहिलं पाहिजे की आपण वातावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे. नक्कीच. डॉक्टर साहेब, मला एक अशी शंका आहे, आज सखीच्या मंचावरनं ज्याची चर्चा व्हायलाच हवी, की गरोदर जी स्त्री आहे तिला पॅसिव्ह स्मोकिंगमुळे किंवा नवऱ्याला व्यसन आहे तो स्मोकिंग करतो, त्याच्या सानिध्यामध्ये सतत आल्यामुळे बाळावर त्याचा काही इफेक्ट होतो का? अशा पद्धतीने डिझीज पुढे भविष्यामध्ये त्या बाळाला होऊ शकतात का? किंवा तिला देखील अशा काळामध्ये चटकन तो डिझीज होऊ शकतो का? दोन्हीवर आपण काय सांगू? पॅसिव्ह स्मोकिंगचा परिणाम हा सर्वांवर होतो, त्याचप्रमाणे बाळावर देखील होतो. तेव्हा ही बापाची जबाबदारी आहे की मी स्मोकिंग बंद केलं पाहिजे. मी आता बंद करेन, मी बाहेर जाऊन स्मोकिंग करेन, मी इथं जाऊन स्मोकिंग करेन, हे त्यानं टाळलं पाहिजे. त्या स्त्रीवर पण परिणाम होतो गरोदर आणि त्या मुलीवर परिणाम होतो. पण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे हार्ट डिसीज पण होतात, लंग डिसीज पण होतात, न्यूरोलॉजिकल डिसीज पण होतात. म्हणून आपला सगळ्यात पहिला उद्दिष्ट या सर्व जनतेला आव्हान देण्यामध्ये आहे की धूम्रपान पूर्णपणे बंद व्हावं. नाही तर अल्टरनेटिव्ह स्मोकिंग म्हणून आम्ही तुम्हाला इतर प्रकारच्या स्मोकिंगच्या टॅबलेट देऊ किंवा मोठ्या स्टिक्स देऊ वगैरे वगैरे, हा प्रकार पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण. आपली वाहनं ही प्रदूषण मुक्त राहिली पाहिजेत म्हणून त्याचा रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे. तिसरं म्हणजे जे इंधन आपण घालतो, तर इंधन विकणाऱ्यांनी एवढी तरी काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याकडे नागरी संवेदना पाहिजे की आपण प्युअर फ्युएल हे विकलं पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इमारती बांधतात, रस्ते बांधतात, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, खड्डे खणले जातात, धूळ पडलेली असते, माती पडलेली असते, वाऱ्याने ती वाहत असते, धुलीकण वाहत असतात आणि त्यामधून होणारे जे परिणाम आहेत त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम्स उद्भवतात. म्हणून प्रत्येकानं आपला सिव्हिक सेन्स पाळला पाहिजे. त्याप्रमाणे आपणाला दिलेली जी कामं आहेत ती नीटपणे संपल्यानंतर तो रस्ता व्यवस्थित करून ठेवला पाहिजे. परदेशात आपण गेलात तर रात्रीच्या वेळा रस्ता खोदला जातो, सकाळी गेल्यानंतर कळत नाही की इथं रस्ता खोदलेला आहे. तर या प्रकारच्या संवेदना जेव्हा आपल्यात निर्माण होतील तेव्हा याची तीव्रता आणि याचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. बरोबर आहे. आपण शहरी आणि ग्रामीण असा महिलांचा विचार केला तर आता आपण शहरामध्ये सर्रास स्वतः स्त्रिया स्मोक करताना बघतोय, लहान लहान मुलींच्या बाबतीत आपण ते चित्र बघतोय. भविष्यात त्याचा काय दुष्परिणाम होणारच आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही सांगितलं की चुलीवर स्वयंपाक करताना त्या धुरामुळे देखील स्त्रीला त्रास होऊ शकतो. असा जर काही भेद केला तर मग त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये थोडा स्वच्छ हवा स्त्रीला मिळते असं वगैरे म्हणता येऊ शकतं का? त्याचा काही बेनिफिट? हे गरजेचं नाही की स्वच्छ हवा मिळेलच. कारण स्त्री जर समजा 6 ते 8 तास चुलीवर काम करत असेल तर स्वच्छ हवेची अपेक्षा करावी नाही. परंतु जी अर्बन स्त्री किंवा शहरी स्त्री आहे ती केवळ आपली किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये काम न करता ती इव्हन जॉबला सुद्धा जात असते. ह्या दोन गोष्टी असतात की तिचा मेजर टाइम जो आहे तो बाहेर नोकरीमध्ये जाऊ शकतो. पण किचनमध्ये असल्यानंतर किंवा घरामध्ये पॅसिव्ह स्मोकर असेल, मग त्याच्यामध्ये तुमचा इंधनाचा स्मोक किंवा वायू असो किंवा धूम्रपानाचा स्मोक असो, जर स्त्री गरोदर असेल तर त्याचे अगदी विपरीत परिणाम होतात तिच्या इव्हन गर्भावस्थेमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्टानियस अबॉर्शन, ते बाळच सुटून जाऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते बाळ जे जन्माला येईल त्याचं जे वेट आहे, वजन, ते अतिशय अल्प वजन होऊ शकतं. हे फार महत्वाची बाब आहे. स्त्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्त्रीमध्ये वेगवेगळे दम्याचे आजार, क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचे आजार, आणि माणूस जर वर्षानुवर्षे दशके जर धूम्रपान करत असेल तर त्या माणसाच्या व्यतिरिक्त इव्हन स्त्रीला सुद्धा फुफ्फुसाचे कर्करोग होऊ शकतात. आता अर्बन आणि हा जर आपण विचार केला ग्रामीण, तर असं गरजेचं नाही की ग्रामीण स्त्रीला सुद्धा त्याच्यातनं मुक्तता मिळालेली आहे. कारण ती स्त्री केवळ स्वयंपाकघरात काम करत नाही पण शेतावर सुद्धा काम करत असते. त्यावेळी शेतामधून येणारे जे काही समजा पोल्युटंट्स आहेत किंवा काही आपण परागकण आहेत, जर समजा स्त्री हायपरसेन्सिटिव्ह असेल, वारंवार तिला खोकला येत असेल, सर्दी 10 दिवसापेक्षा जास्त होत असेल, तर अशी स्त्री ब्रॉन्कियल अस्थमा म्हणजे दमा आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं. शिवाय स्त्री विना पादत्राणे शेतामध्ये चालत असेल तर जे वर्म्स असतात, कळलं ना, तर ते वर्म्स साधारणपणे आपल्या पायात न जाऊन तिला पल्मनरी इओसिनोफिलिया नावाचा एक रोग होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्या इओसिनोफिल नावाच्या पेशी रक्तामध्ये, केवळ रक्तामध्येच नाही पण फुफ्फुसामध्ये सुद्धा जाऊन आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात.
शिवाय आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये आता बोललेलो आहोत, सविस्तर बोललेलो आहोत. वेळ खूप कमी आहे सर, बोलायचं खूप आहे, खूप काही सांगता येऊ शकतं या विषयाच्या संदर्भात. फक्त एकच अगदी मुद्दा मला एकेका मांडायचा मिनिटं- हो, होता की नक्कीच. स्मोकलेस चुला असा प्रकारचा कन्सेप्ट निघालेला आहे आणि अशा लोकांना ज्यामधून स्मोक येणार नाही अशा चुली या गृहिणींना खेडेगावामध्ये दिल्या जातात. दुसरं गोबर ग्लास प्लांट्स पण आहेत ज्याच्यातून आपणाला असा गॅस याच्यावर निर्माण करता येतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे सर. मला वाटतं दोघांनीही आज आपल्याला या विषयाच्या संदर्भामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे जी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपण कुठे राहतो, कुठल्या परिसरात राहतो, किती प्रदूषणाने ग्रासलेलो आहोत, हा सगळा विचार न करता आज आपल्याला स्वतःचा बचाव करायचा, आपल्या परिसराचा बचाव करायचा, येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगलं काहीतरी द्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित विचार करावा असा हा आजचा दिवस आहे. त्यामुळे नक्की विचार करा. कसा वाटला आजचा कार्यक्रम, आमचे इतर कार्यक्रम आम्हाला कळवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता मी तुम्हाला सांगते, तो असा आहे. फेसबुक आहे www.facebook/sakisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakisayadri@gmail.com. अवश्य आपल्या प्रतिक्रिया इथे पोहोचवा. सर, आज आपण दोघंही आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर चांगली माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपल्या दोघांचे मनापासून या आजाराकडे बघून घाबरू नये, नक्की इफेक्टिव्ह उपचार करून घ्यावे पद्धती आहेत आणि आपण चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ जगावं. अगदी खरं आहे सर. याच नोटवर इथे थांबूयात मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. धन्यवाद.